दिसतस शिव्या खात खात उठल्या. किती वाजता उठले माहितीये का मी? 4:30. आम्ही काल रात्री पुण्याहून लेट आलो, त्याच्यानंतर मग आता आम्ही सकाळी आंब्याची गाडी आली. आज एक्झिबिशन सुद्धा आहे, मला सुद्धा तिथे जायचं आहे इनॉग्रेशनला. पण त्याच्या आधी आम्हाला काही बॉक्सेस पाठवायचे आहेत. काय आलं आहे ते मला सगळं जाऊन सध्या चेक करायचं आहे. त्याच्यासाठी मी आणि कुणाल आता निघालो आहे सकाळचे 5:30 वाजता जायला. चल. हां, हा देव आहे आमचा. हो आलंय कशील. लेक्चर चालू झालं. बोल बोल आता बोल ना. मला ते याच्यासाठी बोल. लेक्चर देतोय मला. फोटो जेव्हा कळेल तेव्हा सांग मला. काय लेक्चर देतोयस कुणाल बघत? हेल्थ नाही राहील तर सगळ्या गोष्टी कुठलीच गोष्ट उपयोगाची नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे काम करण्याच्या आधी पहिले हेल्थचा प्लॅन झाला पाहिजे. हेल्थ आपण जेवढे वर्ष व्यवस्थित हातपाय सलामत असतील तेवढे वर्ष जास्त काम करू शकू. हे असं गाढवासारखं काम करून उपयोग नसतो. गाढव मेहनत पूर्णपणे. ते बघ रे. शिवमचे 14 आहेत समोरच ठेव. हे बाहेरचं आहे की आतला आहे? बाहेरचं आहे म्हणजे आत ठेवतो. काय काय खाऊ नये कर. मला फोन करत होतीस तू आत्ता. आत्ता उठले जब झाली का? आता कधी येणार तुम्ही? वा वा वा, किती चांगलं आहे ग. महिन्यातनं एक ट्रिप नाही झाली तर कुणाला कसं तरी व्हायला. आल्या नाहीत. आपला साहेब त्यांचं जरा घाई होती म्हणून लवकर गेले. अच्छा मी हे सांगत होते की इथे जास्त करून महिला उद्योजिका आहेत, तर सगळ्यांचे स्टॉल आहेत. पण मी एवढे दिवस या तिघींचं कौतुक ऐकत होते की महिला उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या या 3 महिला आहेत ज्या एक्झिबिशन आयोजित करत असतात. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी स्पेशली मी इथे आले. कारण आपण प्रत्येक जण ज्याचा ज्याचा स्टॉल आहे तो प्रत्येक जण म्हणत असतो की माझा भरपूर सेल झाला पाहिजे, आणि त्या म्हणत असतात की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्टॉलचा भरपूर सेल होते. या एक्झिबिशनला खूप प्रचंड प्रतिसाद मिळते. म्हणजे इनडायरेक्टली त्या तुम्हा सगळ्यांसाठीच प्रार्थना करत असतात की यांचा सगळ्यांचा सेल होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे कधी कधी एक्झिबिशन्सला असं होतं की आपल्याला थोडंसं वाटतं की अरे नाही असं झालं, ऑर्गनायझरनी हे नाही केलं, ऑर्गनायझरनी ते नाही केलं. पण कधी त्यांच्यावरती कोणताही राग ठेवू नका. कारण आपण आपला स्टॉल फक्त सांभाळत असतो, पण त्या एवढ्या सगळ्यांचे स्टॉल घेऊन एक एक्झिबिशन सांभाळत असतात. आणि त्या सांभाळणाऱ्या 3 महिला आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्हाला सगळ्यांचा भरपूर सेल होऊ देत आणि तुम्ही असेच एक्झिबिशन करत राहा आणि तुमच्या ब्रँडचे नाव खूप मोठं होऊ दे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आहेत खूप छान नातं जोडलं गेलंय सिंधुदुर्ग सोबत सप्तरंगाचं. थँक्यू सो मच. तर जसं तुम्ही आता बघितलं, सकाळी उठलो, आंब्याचे जे काही बॉक्सेस आले होते ते चेक करण्यासाठी गेलो, तिथून घरी आलो, रेडी झालो, मग मी एक्झिबिशनसाठी आले. तर सिंधुद्योगचं आणि सप्तरंगसोबत बरेच स्टॉल्स असतात. आता बऱ्याच एक्झिबिशनमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या वर्षात पुढेही काही एक्झिबिशन्स येणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सप्तरंगसोबत आमचा स्टॉल घेऊन येणार आहोत. आणि असे बरेच एक्झिबिशन्स आम्ही करत असतो. मी क्वचित एक्झिबिशन्सच्या ठिकाणी जाते आणि या तिघी मिळून खूप छान एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतायत आणि खूप चांगला रिस्पॉन्स तिथे असतो. त्यामुळे मी त्यांना शब्द दिलेला की एकदा तरी मी तुमच्या एक्झिबिशनला येईन, आणि त्यासाठी मी तिथे गेले. सो हे सगळ्या धावपळीमध्ये हे सगळं करताना म्हणूनच माझे व्लॉग्स कधी कधी खूप लेट येतात. पण आता मी प्रयत्न करते. गेले 3-4 दिवस तुम्ही बघताय की व्लॉग्स अगदी वेळेत येत आहेत, तसेच येत राहतील. तर सिंधुद्योगचे स्टॉल्स असेच बऱ्याच एक्झिबिशनमध्ये असतात. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्रामवरती आम्ही अपडेट देत असतो. तर नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला तुमचे रिव्ह्यूज नक्की द्या. आणि त्यानंतर जिथे एक्झिबिशन होतं त्याच्या वरच्याच फ्लोअरला झी मराठीच्या दीपज्योती या सिरियलचं लॉन्च होतं. आणि दीपज्योतीचं सुद्धा गाणं कुणालनेच केलं आहे, टायटल सॉन्ग जे आहे. तर ते गाणंसुद्धा तुम्ही ऐका, कसं वाटतं ते सुद्धा सांगा. आणि असे जे काही कुणाल कामं करतो ते कुणाल तर तुम्हाला सांगत नाही, पण मी माझ्या व्लॉग्समधून तुमच्यापर्यंत पोचवत असते की हे गाणं कुणालने केले, ते गाणं कुणालने केलं. मला ते सांगायला खूप आवडतं. त्याच्यामुळे दीपज्योतीचं सुद्धा गाणं नक्की ऐका.
तर माझा अवतार हा लगेच असा पटपट चेंज होतो. तर आता मी डर्माविलामध्ये आली आहे. ठाण्यातच होते, तर म्हटलं एकदा डर्माविलाला भेटून जाऊ, कारण हे जे आंबे यायला लागलेत तर त्या 2च आंबे खाल्लेत आणि मी फक्त 2 आंबे मोजून. पण मला आंबे अजिबात जमतच नाहीत. म्हणजे मी पाण्यात ठेवून खात नाही, खरं तर पाण्यात न ठेवता खाते आणि त्याच्यामुळे मला त्रास होतो. त्यामुळे मी आले आणि आत्ताच एक्झिबिशन झालं, तिथूनच मी इथे आले, इथे चेंज केलं. आता मी डॉक्टरची वाट बघते आहे, डॉक्टर येतील त्याच्यानंतर मी त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस करेन आणि त्यानंतर मग मी इथून निघेन. मला जायचं आहे घरी लवकर, कारण आज आम्ही फक्त 3 तासात झोपलो असणार. रात्री आम्ही आलो, त्याच्यानंतर पहाटे आंबे आले होते आणि आज एक्झिबिशनची गडबड, त्याच्यात ती सगळी गडबड. तर असं होतं ना की कधी कधी 2-4च दिवस असतात जे खूप स्ट्रेसफुल असतात आणि तेव्हा माणसं कमी पडतात, पण त्या 2-4 दिवसांसाठी तुम्ही माणसं नाही वाढवू शकत. सो ते मला एक थोडंसं, पण ठीक आहे. तर अशी ही सगळी धावपळ करून मी स्टुडिओला पोचले, मग जेवले आणि तिथून मग आम्ही घरी जायला निघालो 10:20ला, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. पहाटेचे 3:30 आणि आता मला निघायचं आहे, कारण आज आहे एक्झिबिशन चालू आहे ठाण्याला. सगळेजण तिथे पण बिझी आहेत. आम्ही नवीन पण लोक आमच्यासोबत जोडून घेतली आहेत आणि त्यात आंबे वगैरे जे येत आहेत किंवा त्याचं जे काही डिस्पॅच चालू आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला माणसं कमी पडत आहेत. त्यामुळे मी प्राजक्ता आम्ही दोघे लक्ष घालतो आहे. हे सुरुवातीला मी हे करायचे, त्यानंतर मधल्या काही वर्षांमध्ये मी अजिबातच लक्ष घातला नाही, पण बिझनेस खूप स्मूथ चालला होता. पण आज पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक आंबे आम्ही आज पाठवणार आहोत, त्यामुळे पहाटे उठावं लागले. मला सगळेजण शिव्या घालत बसतात, कुणाला पण कशाला उठवतेस, कुणाला पण त्रास देतेस, ते का मी चांगलेलं आहे, मी जाते तू नीस. तरी तू येता बायलेर, प्रेमच किती ना त्याचा. बघा हा चेहरा. काय कसली बसतील इथं, बाकीच्या इकडं शिक्षक कसे वाटते. वरती टाकायला त्यांना तेव्हाच परवडतं जेव्हा जास्त असतात ना. काय झालं रे? प्राजूची BMW कधी पण रस्त्यातच असते. मी बोललो आता तिथं लावीन व्यवस्थित अशी. BMW आहे तिथं. कारण तुझी आवडी होती ना तिकडे, म्हणून मी तुझ्या मागेच लावली. काय केलं? काय अजून ते हेच आहे. तर आता सकाळी 7:30ला आम्ही हे असं दुकान बंद करतोय आणि आता 9:30ला आमचं रेग्युलर दुकान चालू होईल. तर अशा प्रकारे आम्ही आंबे पॅक करून आता निघालो. हे 2 नाश्त्यासाठी माणसं बघा कशी फिरतायत आमच्या मागे. दिसली का तुम्हाला? त्यांना नाश्ता हवाय, भूक लागली आहे कामगारांना आमच्या. ते कामगार नाश्ता मागायला लागले, मग आम्ही विचार केला तर जाऊया, कारण आम्हालाही भूक लागली आहे. तर आता जाऊन आम्ही नाश्ता करू, त्याच्यानंतर मग फ्रेश होऊन मला परत शॉपवरती यायला लागेल आणि कुणाला जाईल त्याचं काम करायला. बाबा वीस त्याचा वेळ आपण कशाला घ्यायचा, सकाळी 3 वाजल्यापासून घेतलाय. आता सांग काम करायला जा आता डायरेक्ट स्टुडिओ. नाही, तू झोपणार आहेस घरी? काय झोप आता कसली, मला आज 3 गाणी द्यायची आहे, नवीन गाणं करायचं, कसं व्हायचं. होतील रे, गणपती बाप्पा मोरया, सगळं होणार, बाकी नाही. असं तुला झोप आली की तू छान अंगाई पण करू शकतोस, जशी आता केली आहेस. काय आता काय माहिती आहे का, उगाच पुढे जाऊ. अरे माहितीये का तुम्हाला? ए राजू, नाश्ता करून झाल्यानंतर आमचा दिवस खरा तर इथेच संपला. आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचं परत एक रुटीन दाखवते. काय झालं? हात लावलंस मला तू? हो. हिंमत कशी झाली तुझी हात लावायची? सांग सर. हिंमत कशी झाली? कोण तू? आंबे आले, आंबे आणि आंबे वाले. तो आता पडला कुणाच्या हातात ना, म्हणून मी तो बाजूला ठेवला. पानसट
गुंडगिरी करतो. हा साधा नाहीये नाहीये. ते मग माझ्याचं काय करतोस तू? प्राजू काय तुला शिस्त आहे? हे काय करतोयस? चापाची किंमत आणि माझी पण साईशाने दिलाय तो. साईशा साईशा vlog बघते. माझा साप. साईशा चावली शी, तू आवाज लागला. हो. प्रदीप कमांडर कोण मला प्रदीपला आठवत केस नाही. आहेत प्रदीपला कुठं केस आहे? मंदारला दास नाही तर मी धुतलेला. शी, तू तर पायाला लावलास. मग तू आल्यावर आम्हाला सगळं धुवणं गरजेचं आहे असं असेल तर स्टुडिओ व्हिडिओ ऐसा सगळं खौफ होना जरुरी है गाईज. असं दाजींना जास्त डोक्यावर नसतं ठेवायचं. दाजी भेटलाय आपला तुम्हाला साधा मारा असला साधा. काय सौरभ कसला बरोबर साधा? दाजी आपला भेटला साधा त्याला चोपा तो काय आपला साधा. लोकांना सगळ्यांना माहितीये मी किती साधा आहे ते. काहीच कमेंट करून सांगा हा किती साधा आहे. कोण साधा आहे? हा किती दोघंही नाही आहेत तसं. बघ हे बघ. काकाला जाऊ दे. नका स्वामी हा. हे बघ साधा होत साधा मोठी लोक आपण दोघं साधे एक स्टेप वर. नशीब चापत आहे. याचं नाव काय ठेवलं नाव कोणाचंच नव्हतं. साईशा गप्पा बस. काय नाव कोणाचंच नव्हतं. त्या पहिले चापाचं नाव मी ठेवलेलं कुठलं काय होतं? युनिव्हर्सल चाप करा तुमची बकवास. आज मी कुठेतरी चालले बाबा, काय ना कुठं चाललंय घरी चालले. पहिली मला गोष्ट. घरची आठवण येते त्याच्यामुळे आज मी घरी चालले आणि ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. या व्लॉग मध्ये नाही. इकडे रे ब्लॉग येस तो परत एपिसोड येऊन जातो. बरोबर बोलली बरोबर बोलली लोक तुला एपिसोड मध्ये बघतील आणि जाम मला वाटेल, हे झाले vlog संगीता खूप उशीर झाला. पहिले रोज ब्लॉग की मला फोन घे आता फोन आंब्याचं घेतला? रिझन देऊ नकोस. हो कारण मल्टीटास्किंग माणूस कसाही करू शकतो. एक्झाम्पल माझ्याकडे बघ. 2-3 गोष्टी करणं आणि 10 गोष्टी. आता विचार कर, मी 10 इथे गोष्टी मी पण इथे करते. सकाळी तो उठून असं घे दोघंही दिसलं पाहिजे नाही debate दोघेही करताना. नाही. सकाळी उठून हे आंबे भरून मी 11:30 वाजता झगरमगर तोंडात लावून थैसर जातले घरात. तू 11:30 विचार कर जातले किती multitasking प्रोजेक्ट आहे. एक्झिबिशनचा करतले, व्हिडिओ करूचा, पोस्टर बनवूचा. हा मी करून झालो. नाही तर काय आम्ही हा मग माझ्या वयात तू आंबे विकत नव्हतीस एवढं लक्षात ठेव. तुमची कोविडची तुमची इंजिनिअरिंग काय नाही कामाची कोविडची आम्ही engineering नाहीये. आम्ही लोक प्रॉपर कोविडची इंजिनियर आहोत तुमची engineering नाही. कोविड मध्ये पास झालेले इंजिनियर अरे कसं माझं आता ग्रॅज्युएशन आता झालं पण कोविड मध्ये कोविड मध्ये 12वी 11वी 12वी 11वी 12वी म्हणजे बेसच चुकला तुझा 10वी पर्यंतचा स्ट्रॉंग आहे. गप्प बस. दहावीला कोण विचारतो तुझ्या 10वीला विचारतात. शे. 10वी 12वी कोविड मधली तू मी सांगतोय तुला कोविड पास आउट. गप्प बस. माझ्या बायकोमुळे झालीच असं तरी काय हुशार केलंस? हा असं काय केलं? तुझ्या बायकोमुळे झाली ते मान्य. आता मी तर तुला डोकं हलवून तुला हे केलंय हुशार नाही तर या आंब्या बिंब्याचं काय नॉलेज नव्हतं तुला गप्पा बस. आंब्याचा विचार ताई तूच सांग आता. ताई तूच बायकोने सांग माझ्या आता. शिकवली म्हणून तू फक्त स्टार्टिंगला शिकवलं 2024च्या, त्यानंतर नाही सांभाळलं. सांभाळतेस मी तुला काय बोललो मग हे बघ बायकोनेच शिकवलं तुझ्या. ह्याला असलं काय घेऊन देते का कपडे? तोच घेतो. हे असले जास्त खिशेवाला त्या का आवडतात. मी म्हटलं दादा काय हे पॅन्ट. नमस्कार मंडळी. तर आमच्याकडे जे आंब्याचे बॉक्स आहेत हे 10 आंब्यांचा एक बॉक्स, 12 आंब्यांचा एक बॉक्स आणि 15 आंब्यांचा एक बॉक्स असे बॉक्स आहेत. बॉक्सची साईज ही सेम आहे पण आतमध्ये जे फळ आहे त्याची साईज ही व्हॅरी होत असते. पण जेव्हा आता मी डिक्लेअर केलं की या तिन्ही बॉक्सची प्राइस सेम आहे तर तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला की चुकून सांगितलंय का प्राइस सेम आहे की असं का आहे. त्याचं कारण हे आहे की ते बॉक्सचं वेट हे अप्रॉक्सिमेटली सेम आहे. त्याच्यामुळे आम्ही आता त्या वेटच्या हिशोबाने त्याची प्राइस पण सेम ठेवली आहे. कारण कितीही तुम्ही छोटं फळ घ्या किंवा मोठं फळ घ्या बॉक्सचं वेट तर सेम आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला आमच्याकडे जे बॉक्सेस अवेलेबल आहेत त्यानंतर आज 10चा पण आहे, 15चा पण आहे, 12चा पण आहे. तर मी तुम्हाला वेट करून या व्हिडिओमध्ये दाखवते. हा 10 आंब्यांचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये हे 10 आंबे आहेत. तर याचा आपण वेट करूया. $2,850. 15 आंब्यांचा बॉक्स आहे. याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता 15 आंबे आहेत. याची साईज लहान आहे. याचं वेट 3. अजून एखादं 15 आंब्यांचं मी करून दाखवते. यात पण 15 आंबे आहेत. याचं वेट
900. आता हा आहे 12 आंब्यांचा बॉक्स. याच्यामध्ये आहेत 12 आंबे. सगळे बॉक्स सेम आहेत, फक्त आंब्यांची साईज थोडीशी बदलते. 2,850. अजून एक 12चा बॉक्स आहे. हा 12चा बॉक्स आहे. याचं वेट 2,850. तर आता तुम्ही जे बघितलं ते वेट हे सेम आहे, फक्त फळांची साईज ही लहान मोठी आहे. त्यामुळे सगळ्या ह्याचे बॉक्स आहेत. 10चा बॉक्स आहे, 12चा बॉक्स आहे, 15चा बॉक्स आहे. याची प्राइस याच कारणामुळे सेम आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या अक्षय तृतीयेसाठी मी तुम्हाला सगळ्यांना जी ऑफर दिली आहे त्या ऑफरचा लाभ घ्या. इथे शॉपवरती सुद्धा भरपूर आंबे आहेत. आणि त्यानंतर आम्ही आता 17, 18, 19ला पुण्यात येतोय. तर पुण्याच्या आमच्या स्टॉल नंबर 47ला नक्की भेट द्या. ज्ञानंद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे. आणि भरपूर आंबे खरेदी करा.